मोहाडी उपनगर येथे 2 दिवसीय नूतन द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर उद्घाटन सोहळा होणार। संन्यास दीक्षा विधी अपूर्व भेटकाड कुलवंदन स्थापना भव्य दिव्य महोत्सव। मोहाडी उपनगर येथे 30 एप्रिल ते 1 मे दरम्यान श्री चक्रधर स्वामींच्या कृपेने महानुभव मठ द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर संस्थापक कैलासवासी आचार्य लोणरकर बाबा धुळे यांच्या प्रसन्नतेने व पंत प्रमुख पपू पम आचार्य श्री अंकुर नेरकर बोठे बाबा जाधववाडी जिल्हा पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिनांक 30 एप्रिल व 1 मे रोजी मंदिर उद्घाटन संन्यास दीक्षा विधी अपूर्व भेटकाड कुलवंदन स्थापना महोत्सव संपन्न होणार आहे। 30 एप्रिल गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता गीता पाठ व सूत्रपाठ सामुदायिक पारायण, दुपारी 12 वाजता उपहार आरती भोजन प्रसाद, सायंकाळी 4 वाजता 5:30 वाजता प्रवचन संपन्न होईल। दिनांक 1 मे रोजी शुक्रवार रोजी सकाळी 7:30 वाजता आचार्य श्री मोठे बाबा जाधववाडी आगमन होईल। 40गाव रोड सुरत बायपास पासून शोभायात्रेचा शुभारंभ होऊन महानुभव मठ येथे सांगता होईल। पुढे अपूर्व भेटकाड सोहळा संपन्न होईल। सकाळी 9 वाजता शुभ्र ध्वज फडकवण्यात येईल। नंतर श्री मोठे बाबांच्या शुभकरण मनाने मंदिराच्या गाभाऱ्यांचे उद्घाटन तथा कुलवंदन मूर्ती स्थापना होईल। वंदन पूजन अर्चन महावस्त्र विडाव सर अर्पण करण्यात येईल। सकाळी 9:30 वाजता आचार्य श्री मोठे बाबा आसनावर विराजमान होऊन आलेल्या सर्वांचे स्वागत करण्यात येईल। तदनंतर दीप प्रज्वलनाने सभेचे उद्घाटन व दीक्षार्थी कुमारी शुभम देवीदास जगताप शिरूर पसे, कल्पना अरुण शिंदे मोहाडी पसे, बेबीबाई देवीदास जगताप शिरूर यांची संन्यास दीक्षा संपन्न होईल। पंथाचे गाडे अभ्यासक पपू शिवराज दादा विदास यांच्या लेखणीतून साकारलेले ब्रह्मविद्या तत्वसार हा धर्मग्रंथ श्री मोठे बाबांच्या हस्ते प्रकाशन होईल। पुढे प्रास्ताविक धर्मसभा सभेचे अध्यक्ष पंतसभा पपू पम आचार्य श्री मोठे बाबा जाधववाडी जिल्हा पुणे यांचे निरूपण होईल व तथा सांगता होईल। तदनंतर दुपारी 12 वाजता अर्चन विधी आरती महापूजा उपहार संपन्न होईल। 12:30 नंतर महाप्रसाद होईल व हा महोत्सवासाठी अनेक साधू संतांनी समाज प्रतिष्ठित मान्यवर व सद्रक वासिकांनी सहपरिवार उपस्थित राहून संत दर्शनाचा ज्ञानामृतांचा महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर महानुभाव मठाचे प्रधान सेवक व जयराज शास्त्री लोणरकर यांनी केले आहे। या मंदिराचे प्रधान सेवक म्हणून जयराज शास्त्री लोणरकर द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर नूतन मंदिराचं उद्घाटन सोहळा, त्याचप्रमाणे संन्यास दीक्षा विधी अपूर्व भेटकाड कुलवंदन स्थापना भव्य दिव्य अशा प्रकारे हा महोत्सव 2 दिवस संपन्न होणार आहे। स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या कृपेने त्याचप्रमाणे या आश्रमाचे संस्थापक कैवल्यवासी आचार्य श्री लोणरकर बाबा धुळे यांच्या प्रसन्नतेने, त्याचप्रमाणे पंतप्रमुख परमपूज्य आचार्य श्री अंकुर नेरकर बाबा जाधववाडी मोठे बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 3 एप्रिल ते 1 मे रोजी हा सोहळा संपन्न होणार आहे। तत्पूर्वी या मंदिराच्या अनुष्ठानासाठी आदरणीय आचार्य अमृते बाबा महानुभाव या परमार्गासह आणि स्थानिक साधूसह 200 ते 250 साधू संतांनी या ठिकाणी 12 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत 35 दिवस अनुष्ठान या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। त्यात गीतापाठ आहे, स्मरण आहे, पोथी पारायण इत्यादी विधी धार्मिकतेने संपूर्ण विधी या ठिकाणी संपन्न झालेले आहे। आता 30 एप्रिलपासून तर 1 मे हे 2 दिवस हा कार्यक्रम भव्य दिव्य अशा प्रकारे या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्यात 35 दिवसामध्ये आदरणीय श्रद्धेय आचार्य शहादा येथील श्री मोठे बाबांचा सुद्धा 1 दिवस पोथी ऐकण्याचं आमचं भाग्य संपन्न झालेलं आहे, भाग्य उदयाला आलेलं आहे। आता हा 30 एप्रिलपासून सकाळी संपन्न होणारा कार्यक्रम सकाळी श्रीमद भगवद्गीता पाठ, सूत्रपाठ, सामुदायिक पारायण या ठिकाणी संपन्न होणार आहे। दुपारी 12 वाजता 75 उपहार 56 भोग जे म्हटले जातात असे 75 उपहारांना
भोजन दाखवण्यात येणार आहे, उपहार दाखवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आरती आणि सार्वजनिक भोजन प्रसाद या ठिकाणी संपन्न होणार आहे. सायंकाळी 4 ते 5:30 वाजता स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या तत्त्वज्ञानावरती प्रवचन होणार आहे. एक मी शुक्रवारी सकाळी 7:30 वाजता आचार्य श्री मोठे बाबा जाधववाडी यांचे आगमन होईल. चाळीसगाव रोड चौपुलीपासूनच शोभायात्रेचा शुभारंभ होऊन मानगाव मठ येथे त्या शोभायात्रेची सांगता होईल. त्यानंतर पुढे अपूर्व भेटकाळ सोहळा संपन्न होईल. स्वामी श्री चक्रधर महाराजांनी भेटीचे विधान अत्यंत श्रेष्ठ प्रकारे सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे भेटका विधी संपन्न होईल. 9 वाजता धर्मध्वज जो आहे शुभ्रध्वज फडकवण्यात येईल. त्यानंतर मोठे बाबांच्या करकमळाने मंदिराच्या गाभाऱ्यातलं हे उद्घाटन बाबांच्या हस्ते संपन्न होईल. त्यानंतर कुलवंदन जे आहे, मूर्ती स्थापना, पूजा जी आहे ती पूजेची स्थापना होऊन त्याचं पूजन करण्यात येईल. अर्चन आहे, महावस्त्र आहे, विडावसर अशा प्रकारे त्या ठिकाणी बाबांच्या शुभ करकमळाने संपन्न होईल. त्यानंतर 9:30 वाजता आचार्य श्री मोठे बाबांना आसनावर विराजमान होईल. बाबांसह आलेल्या सर्व साधू संतांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येईल. त्यानंतर दीप प्रज्वलन होऊन सभेचे उद्घाटन होईल. दीक्षार्थी 3 लोक आहेत. त्याच्यात चिरंजीव कुमार शुभम देवदास जगताप आहे. कल्पना परमार्ग सेवक कल्पना अरुण शिंदे आहे, यामवाडी इथे राहणारे आहेत. त्याचप्रमाणे परमार्ग सेवक बेबीताई देवदास जगताप शिरूड यांना संन्यासी दीक्षाविधी संपन्न होईल. पंथाची गाड्या अभ्यासक आदरणीय श्रद्धेय शिवराजदादाजी विद्वांस यांच्या लेखणीतून साकारलेले ब्रह्मविद्या तत्वसार हा धर्मग्रंथ मोठे बाबांच्या शुभ हस्ते त्याचं प्रकाशन होईल. त्यानंतर प्रास्ताविक धर्मसभा संपन्न होईल. या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूज्य आचार्य प्रवर मानव पंथाचे आधारस्तंभ असलेले मोठे बाबा जाधववाडी जिल्हा पुणे यांचं निरूपण होईल. त्यानंतर सांगता होईल. दुपारी 12 वाजता देवाला अर्चन विधी, आरती, महापूजा, उपहार संपन्न होईल. 12:30 नंतर महाप्रसाद होईल. या महोत्सवासाठी अनेक साधू संतांना त्याचप्रमाणे समाज प्रतिष्ठित मान्यवरांना सद्भक्त वासनिकांनी आमंत्रण देण्यात आलेलं आहे. सर्व भाविकांनी संत दर्शनाचा, ज्ञानामृताचा, महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर मानव मठाचे जे सेवक जे आहेत, सर्व मार्ग जे आहेत त्या सर्व साधू संतांच्या आणि सद्भक्तांच्या सर्वांच्या वतीने आवाहन करण्यात आलेलं आहे. तरी आपण या कार्यासाठी सगळ्यांनी येऊन ज्ञानामृता दर्शन लाभ घ्यावा. या मंदिराचं जे आर्किटेक्ट आहेत ते आमच्या पंथाचे परमार्ग सेवक आहेत श्री शांताराम बापू खत्री पाटील, नरवळचे राहणारे आहेत, हल्ली मुक्काम धुळ्याला आहेत. त्यांनी हे सर्व मंदिराचं जे काही आर्किटेक्ट आहेत, काय म्हणतात त्याला इंग्लिश, इंजिनियर्स आहेत, त्यांनी हे सगळं साकारलेलं आहे. त्याचा मोठा सिंहाचा वाटा या ठिकाणी आहेत. सर्वांनी या कार्यक्रमासाठी यावं असं सर्व धुळे व मोहाडी उपनगर पंचक्रोशीतील सर्व सद्भक्तांना विनंती आहे की आपण यावं आणि हा कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. दंडवत प्रणाम.